हनुमानवाडी येथील वकील वस्तीत बालचमूंचा भरला आनंदी बाजार। जिल्हा परिषद शाळा वकील वस्ती केंद्र शिंदेवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी बालचमूंचा आनंदी बाजार जिल्हा परिषद शाळा वकील वस्ती इथं भरवण्यात आला होता। या प्रसंगी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष उपाध्यक्ष समितीचे सदस्य तसेच शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं मोलाचं सहकार्य लाभले। शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवहारातील ज्ञान मिळावे म्हणून वकील वस्ती जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून हा आगळावेगळा उपक्रम प्रथमच राबवण्यात आला होता। नेहमीच जिल्हा परिषद शाळा वकील वस्ती या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतात। या प्रसंगी हनुमानवाडी गावासह वकील वस्ती व इतर परिसरातील नागरिकांनी या आनंदी बाजारामध्ये सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना पाठीवरती शाबासकीची थाप दिली। आज आपण आपल्या जिल्हा परिषद शाळा वकील वस्ती केंद्र शिंदेवाडी या ठिकाणी बालचिमूंचा बाजार घेताय, काय सांगाल? या ठिकाणी आज बाल आनंद बाजार भरवण्यात आला होता। अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला। सर्व पालकांनी तसेच मुलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला। सर्वात महत्त्वाचं, मुलांना या बाजारातून, या बाल आनंद बाजारातून शिक्षण आणि व्यवहार यांची सांगड घालायला आपल्याला मिळते की मुलांना गणिती क्रिया, नाणी, नोटा यांचा परिचय, या बऱ्याच गोष्टींचं ज्ञान या आनंद बाजारातून मिळालेलं आहे। आणि मला वाटते साधारणतः 9 ते 10 हजार रुपयाची उलाढाल याच्या आनंद बाजारातून झालेली आहे। आपल्या शाळेचा पट तसा खूप कमी आहे, 22 पट आहे फक्त, परंतु आजूबाजूच्या वस्तीवरून अगदी गावातून हनुमानवाडीतून देखील बरेच पालक या ठिकाणी बाजार खरेदीसाठी आले आणि त्यामुळे खूप चांगला प्रतिसाद मिळाला। सर्वांचं धन्यवाद। आपण नेहमीच हे उपक्रम राबवत असतो शाळेमध्ये? या शाळेत उपक्रम राबवतो आपण? आपल्या शाळेमध्ये ज्यावेळेस पालखी सोहळा असतो त्या काळात आम्ही दिंडीचं आयोजन करतो की या ठिकाणी प्रत्यक्ष बालदिंडी या स्वरूपात उपक्रम राबवला जातो। त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे अनेक उपक्रम असतात आपल्याकडे। त्यानंतर 15 ऑगस्ट 26 जानेवारीला कवायत, विविध भाषणे, असे वर्षभर विविध उपक्रम चालू असतात। त्यानंतर वरिष्ठ पातळीवरूनही काही उपक्रम असतात, त्यांचे आयोजन या ठिकाणी केलं जातं। ओके सर, धन्यवाद। धन्यवाद। बोला। नमस्कार। ग्रामस्थ या नात्याने काय सांगाल? पहिल्यांदाच आपण या ठिकाणी बालचिमूंचा बाजार भरवलेला आहे। बालचमूंचा बाजार या ठिकाणी आज शाळा व्यवस्थापन समिती असेल किंवा शिक्षकांच्या वतीनं भरवण्यात आला होता। यासाठी ग्रामस्थांचा खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आणि मुलांना एक शाळेत शिक्षणाबरोबर व्यावहारिक ज्ञान देण्याचा या ठिकाणी सरांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याला विद्यार्थ्यांनीही चांगला प्रतिसाद व ग्रामस्थांनीही चांगला प्रतिसाद दिलेला आहे। असे अनेक उपक्रम या शाळेमध्ये भरवले जातात आणि यापुढेही भरवले जातील आणि शिक्षकांना माझ्या शुभेच्छा आहेत की असे नवनवीन उपक्रम आपण राबवावेत आणि त्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य सर्व पालकांच्या वतीने आम्ही नक्कीच करू। ओके, धन्यवाद। पाटील या की बालचिमूंचा बाजार भरतोय, काय सांगाल? आज खूपच आनंद वाटला। आपल्या वकील वस्ती शाळेवर जी आमचे कुमार सर असतील, बुलान सर असतील, यांनी ह्या बाजाराला खूप पालकांनी छान प्रतिसाद दिला आणि मुलांचं कौतुक केलं आणि मुलांना बी शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञान बी थोडंसं मिळणार आहे। त्यामुळे सरांच्या या उपक्रमाला आणि नवीन उपक्रमाला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा। पाटील, तुम्ही काय सांगाल? आता हा उपक्रम तुमच्या आजचा उपक्रम जर तसा पाहिला गेला तर पहिल्यांदाच भरला। असं वाटलं होतं प्रतिसाद मिळणार नाही, पण आज डोंबळवाडी असेल, हनुमानवाडी गावातील असेल, वाड्या वस्तीवरील सर्व लोकांनी येऊन चांगला प्रतिसाद दिला। आज या 22 पट असणाऱ्या शाळेमध्ये 10 ते 15 हजार उलाढाल झाली आणि वैयक्तिक मुलांना लोकांनी विचारलं की बाबा काय घेणार, काय देणार। एवढ्याशा मुलाला कधी बाजार ही माहीत नव्हता, पण आज या कुमार सर असतील, मोलानी सर असेल, शाळा व्यवस्थापन समिती असेल, या सर्वांनी आणि पालकांनी एक आज दाखवून दिलं की बाबा छोट्या मुलांना जर आपण या व्यवहाराने आधी केलं तर त्यांना मोठेपणी की कसं व्यवहार किंवा कसं मार्केट असते किंवा काय करायचं ही त्यांना त्यातून दाखवून दिलं। त्याबद्दल या शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांचं आणि पालकांचं मी आभार मानतो। ओके, धन्यवाद। मॅडम बोला, काय सांगाल? सर्वप्रथम मी या ठिकाणी या शाळेचे रुपनवर सर असतील, मुलानी सर असतील, यांचे मी प्रथमतः आभार मानते। या वस्तीवरती, या शाळेवरती प्रथमतःच हा बाजार भरलेला आहे
आम्हाला सुरुवातीला वाटलं होतं की एवढा प्रतिसाद पालकांचा भेटणार नाही, पण अतिशय सुंदर असा प्रतिसाद भेटलेला आहे. आणि शाळेचा जर पट वाढवायचा असेल तर शाळेमध्ये जरी तर तुम्ही सांगता की 22च फक्त पट आहे, पण शाळेमध्ये जर तुम्ही नवनवीन जर उपक्रम राबवले तर नक्कीच त्या ठिकाणी शाळेला आणि विद्यार्थ्यांना पालकांना त्या ठिकाणी आनंद वाटणार आहे. तुम्ही असेच उपक्रम वेगवेगळे कार्यक्रम असतील, कारण की आज जर आपण बघितलं समाजामध्ये सर्वांनाच मुलांना नोकऱ्या नाहीत, तर मुलांना व्यावहारिक ज्ञानसुद्धा आलं पाहिजे. शिक्षणाबरोबर व्यावहारिक ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. आणि आज आपल्या या शाळेनं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वकील वस्ती या शाळेनं तुम्हाला या ठिकाणी पालकांना पण दाखवून दिलेलं आहे की मुलं त्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवू शकतात. आणि मुलांना तुम्ही जर एखादा कार्यक्रम दिला तर मुलं अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं हा कार्यक्रम राबवू शकतात. पालकही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. त्याच्यामुळं आपण सर्वांनी पालक, शिक्षक आणि विद्यार्थी हे जर एकत्र आले तर मुलांचा नक्कीच विकास होणार आहे. त्यासाठी पालक आणि शिक्षक एकत्र येणं खूप गरजेचं आहे. पालक आणि शिक्षक जर एकत्र आला तर मुलांचं भवितव्य त्या ठिकाणी पालक आणि शिक्षकावरती अवलंबून आहे. म्हणून सर्व पालकांनी माझं एक ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगणं आहे, सर्व पालकांनी वेळोवेळी या ठिकाणी तुम्ही महिन्यातून एकदा तरी येणं गरजेचं आहे. तुमचं अट तट राजकारण हे सगळं बाजूला ठेवलं पाहिजे. फक्त शाळेत आपली मुलं कशासाठी येतात? आपल्या मुलांचं जर भवितव्य घडवायचं असेल तर तुम्ही शिक्षकांना येऊन ते विचारलं पाहिजे. तुमच्या काय अडचणी असतील शिक्षकांशी तुम्ही संवाद साधा. असा जर संवाद साधला तर तुमची मुलं, मला वाटतंय की आज इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत, ह्या भागातूनच मुलं बाहेर जातात. ही मुलं एकही बाहेर जाणार नाहीत. त्यासाठी पालक आणि शिक्षक एकत्र येणं खूप गरजेचं आहे. आणि असेच नवनवीन उपक्रम त्या ठिकाणी राबवणं गरजेचं आहे. मुलांच्या अंगामध्ये गुणवत्ता आहे, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि या शाळेचं पुन्हा एकदा मी पोलीस पाटील या नात्याने आभार मानते की तुम्ही अतिशय छान पद्धतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. पुन्हा एकदा मी ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांच्या वतीने एकदा आभार मानते. वस्ती येथे शाळेवर पहिल्यांदाच हा बाजाराचा उपक्रम राबवला आहे. तरी सर्व म्हणजे ग्रामस्थांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे. आणि मुलांची यातून व्यवहार ज्ञान कळावं किंवा पालकांनी आपलं म्हणजे मुलांना खूप प्रतिसाद दिलेला आहे. आर्यन, आता तू इथं समोसे विकत होता, तू किती रुपये समोसे आणले होते? 500. किती रुपये झाला तुला? 920 रुपये. 500 रुपयात 920 रुपये तुझे झाले. चांगला नफा मिळाला तुला. आणि 200 रुपये नफा झाला. 200 400 रुपये. बाबा हा रामदेव बाबांचा लत रस, लिंबांचा सरबत आणि त्यामुळे काय होतं? पाय गुडघं दुखायचं राहतात. बर, चांगलं वाटलं का तुला? असं कसं वाटलं तुला इथं बाजारात बसून? चांगलं वाटतं. चांगलं वाटलं. मम्मी पप्पानी शिक्षकांनी चांगलं सहकार्य केलं तुला? हो म्हण. हो. 5 रुपये. 500 रुपये मिळालं का तुला? ठीक आहे. किती कप चहा विक्री झाला काय? 50 कप. आले लोकांनी सगळ्यांनी चहा घेतला. चहा चांगला होता. हो. किती रुपये फायदा नफा झाला तुला? फायदा झाला फायद्याचा 100. 100 रुपये. हां. ठीक आहे. मित्र, माझे नाव सोनम प्रमोद दुपनर. माझ्या शाळेचे नाव जीपू प्राथमिक शाळा वकील वस्ती केंद्र शिंदेवाडी तालुका माळशिरस. आज आनंद बाजार भरलेला आहे. मला खूप आनंद झालेला आहे. मी विकायला भेळ आणलेली आहे. भेळ विकताना मला खूप आनंद झालेला आहे. भेळ सारी संपलेली. ओके. अर्जुन अप्पा खराडे. काय विकतोय तू? पानपुरी. खपली का? चांगला खप झाला का? कसं वाटतंय? आनंद वाटतोय? किती रुपयाची विकली पाणीपुरी? प्लेट किती? 20 रुपयाला प्लेट होती. चांगला नफा झाला. किती प्लेट खपल्या? 30-35 प्लेट. 30-35 प्लेट. माझीच पाणीपुरी. होय ना? मला आनंद आहे. छान वाटलं. आम्हाला आहे का नाही? शालेय पोषण आहाराचं नियोजन तुमच्याकडे असतं? काय नियोजन असतं नेमकं तुमचं? सकाळी शाळेच्या टायमिंगच्या अर्धा पाऊण तास यायचं, वर्ग उघडायचं, स्वच्छता सगळी करायची, मुलं यायच्या अगोदर सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवायचं. बरं. शिक्षकांचा आणि तुम्हाला इथं पालकांचा वगैरे प्रतिसाद चांगला मिळतो? हो, चांगला मिळतो.
चांगला मिळतो हो छान म्हणजे शाळेचं नियोजन चांगलं आहे. हो शाळेचं नियोजन चांगलं आहे, सहभाग चांगला आहे. शाळा व्यवस्थापन समिती हां. असेल किंवा शिक्षकांचा हो सगळ्यांचा सहभाग व्यवस्थित असतो, आम्हाला सपोर्ट असतो सगळ्याचा. सपोर्ट असतो. हा जिथं अडचण येईल तिथं शिक्षक बाकीची सगळी मदत करतात. मदत करतात. ओके मॅडम काय सांगाल तुम्ही आता इथं आज आनंदी बाजार पण लहान मुलांचा भरला काय सांगाल? आनंदी बाजार भरला मला खूप म्हणजे छान वाटतंय. मी पण पहिल्यांदा आता अजून 1 वर्ष झालं नाही मला इथं, मी जॉईन झालेली आहे कामावरती, पण आता 10 महिने झालेत मला, पण मला खूप छान वाटलं इथं आनंद बाजार आहे तर छान वाटलं असं. छान वाटतं. मस्त येथे आज आम्ही बाजार भरवलेला आहे. शिक्षक आम्ही सर्वांनी मिळून आज बाजार लहान मुलांचा चिमुकल्या बाजार भरवला आहे, कारण त्यांना घेवाण देवाण कशी असते, आपण बाजारात गेल्याच्या नंतर काय असतं आणि केवढ्याला किती मिळतं काय हे त्यांना कल्पना नसते. आईवडील आणतात खात्यात आणि बसतात हे त्यांना काही कल्पना नसते, म्हणून आज आम्ही केवळ त्यांना एक माहिती म्हणून बाजाराची देवाणघेवाण काय दिल्यावर 10 रुपये दिल्यावर तुम्ही 5 रुपयाची वस्तू दिली तुम्ही आणि त्या माणसाने जर तुम्हाला 10 रुपये दिले तर तुम्ही त्याला परत किती देऊ शकता हे मुलांना आज भरपूर व्यावहारिक ज्ञान असं दिलं आणि भरपूर आम्हाला ग्रामस्थांनी पण सहकार्य केलं आणि भरपूर उलाढाल झाली आहेत. चांगलं वाटतं. आज आम्हाला की म्हणजे इतकी मुलं तर आमची आनंदात होती. आज आम्हाला 3 दिवस मुलं म्हणत होती आम्ही काय आणायचं मॅडम, आम्ही काय करायचं सर. सगळे आम्हाला मुलं, आम्ही सगळ्या मुलांना सांगितलं काय पण आणा, भाजीपाला आणा, खाऊ आणा, काही पण आणा, पण सगळ्या मुलांनी आमच्या सगळे व्यवस्थित केलं. आम्हाला अतिशय आनंद झाला. आम्ही असाच उपक्रम वेळोवेळी राबवत राहूया. ओके